अध्यक्ष महाराज, या संदर्भामध्ये 4 दिवस झाले मी गोळ्या खातोय. मुक्कामार एवढा लागलाय प्रचंड. अध्यक्ष महाराज, मी 40 वर्ष राजकारणात आहे. माझे आजोबा या राज्याचे गृहमंत्री होते. ज्या आसनावर आपण बसलाय त्या आसनावर बसून या सभागृहाचं विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. काय चूक माझी चूक एवढीच होती, माझ्या पक्षाच्या सदस्यांना व्हीप बजवायला मी तिथे गेलो आणि त्यांना अडवतात म्हटल्यावर मी त्यांना म्हणलं तुम्ही आतमध्ये चला. ही लोकशाहीचं रक्षण करणं माझी चूक आहे. आणि अध्यक्ष महाराज, आम्ही तर चौघ होतो. मी जबाबदारीने सांगतो, मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, पण समोरच्या बाजूला एका विशिष्ट पक्षाचे 10-15 पदाधिकारी होते, ज्यांचा जिल्हा परिषदेशी संबंध नाही, जे आमदार नाहीत, जे खासदार नाहीत, जे मंत्री नाहीत, असे सुद्धा लोक त्या ठिकाणी पलीकडच्या बाजूला होते. अध्यक्ष महाराज, काय अध्यक्ष महाराज लागलं मला त्या झटापटीमध्ये. मी डायबिटीजचा पेशंट आहे, रक्त जोरात यायला लागलं. माझ्या बॉडीगार्डने मला रुमाल दिला, पण तोपर्यंत अध्यक्ष महाराज त्या दोन्ही सदस्यांना पोलीस आरोपी सारखं पळवत घेऊन गेले. फक्त त्याला मतदानाला जाऊ द्यायचं नव्हतं, फक्त त्या 2 लोकांना मतदानापासून वंचित करायचं होतं. आमच्याकडे 33 सदस्य होते, आमचे सदस्य त्यांना कमी करायचे होते. निवडणूक झाल्यावर सुद्धा तुम्ही त्याला धरू शकला असता.